दिसून आला तो कवित्वाचा पैलू हा मी प्रथमच पाहिला. सर तुमचे मनस्वी धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी प्राध्यापक मिथुन मस्के सरांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित शिवभक्त, या कार्यक्रमातून मिळालेली ऊर्जा आम्ही केवळ मनात साठवणार नाही तर ती आम्ही आमच्या वर्तनातून देखील वेळोवेळी दाखवून देऊ. आणि आजचा जो कार्यक्रम आहे ज्यांच्यामुळे तो यशस्वी झाला त्यांच्याबद्दल मी आज आभार व्यक्त करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक रणजित तांबेड सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि उगवत्या भाषेत शिवरायांचे व्यवस्थापन करू शकले आणि त्यांचे कार्य आज आपल्यासमोर मांडले. सरांनी दिलेल्या शिव विचारांचा वारसा आम्ही निश्चितच पुढे नेऊ. त्यांच्या मौल्यवान वेळेबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर डी व्ही मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा सोहळा संपन्न होत आहे. सरांनी दिलेल्या पाठबळाबद्दल आणि वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. आजच्या सोहळ्यात लाभलेली प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर सुधाकर चव्हाण सर आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार. तसेच कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे अत्यंत प्रभावीपणे मांडणारे डॉक्टर तुळशीराम उकिरडे सर यांचे मी आभार मानतो. कार्यक्रमाचे धागे आपल्या दर्दी शब्दांनी गुंफणारे प्राध्यापक डॉक्टर अविनाश ताटे सर यांनी आपल्या अवगत शैलीत सूत्रसंचालन केले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. या सोहळ्यासाठी कष्ट घेणारे प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे मी मनापासून आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन अध्यक्षांच्या परवानगीने मी असे घोषित करतो की आजचा कार्यक्रम येथे संपन्न झाला आहे. कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी आपल्या सगळी सावधान स्थितीत उभे राहतो. भारत माता की जय. भारत माता की जय.